हाय एव्हरीवन. तर आज आपण चमचमीत असा हॉटेलसारखी मशरूम मसाला आणि सुकी रोटी म्हणजेच फुलके कसे बनवायचे ते आज आपण इकडे बघणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे 3 मोठ्या साईजचे टोमॅटो पिकलेले एकदम घ्यायचे आहेत व इकडे थोडेसे कोथिंबीरीचे दांडे, थोडीशी कोथिंबीर आणि 4 छोटे साईजचे कांदे आणि 15 ते 16 पाकळ्या इकडे मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. तर इकडे आपल्याला मशरूम व्यवस्थित असं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा तुम्हाला इकडे मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण मशरूमला काय होतं ना की माती जास्त असते. तर व्यवस्थित असं आपल्याला पाणी टाकून टाकून व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. तर इकडे आपले मशरूम व्यवस्थित असे मी धुवून घेतलेले आहेत. तर इकडे मी मशरूमचं 1 पॅकेट घेतलेलं आहे, जे 200 ग्रामचं मिळतं ते घेतलेलं आहे. तर इकडे तुम्ही मशरूमची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इकडे मी 3 ते 4 जणांसाठी भाजी बनवत आहे, त्यासाठी मी इतकी क्वांटिटी घेतलेली आहे. तुम्ही ही क्वांटिटी तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर इकडे आपले मशरूम मीडियम साईजच्या आकारामध्ये कट करून घेऊन मी एका ते मशरूम ज्या भांड्यामध्ये बसतील त्या एक असं भांडं घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपल्याला आपण मशरूम मॅरिनेट करून ठेवणार आहोत. त्यासाठी मी इकडं 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे व त्यामध्ये 2 बारीक चमचे इकडे लाल तिखट टाकलेला आहे व त्यानंतर आपल्याला इकडं फ्रेश 2-3 चमचे दही घेणार आहोत. तर इकडे दही खूप आंबट घ्यायचं नाही आहे, कारण भाजी आपली आंबट होऊ शकते, कारण आपण टॉमॅटोचाही वापर करणार आहोत. तर इकडे आपल्याला फ्रेशच दही वापरायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला सगळं मसाला, दही आणि मशरूम व्यवस्थित असं मिक्स करून बाजूला आपण एक 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत. तर ते व्यवस्थित असं मिठामध्ये आणि दह्यामध्ये मॅग्नेट होऊन जाईल. तर इकडे मी बाजूला ठेवून दिलं आहे. तोपर्यंत आपण इकडे मसाल्याचं प्रिपरेशन करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इकडं अगोदरच साहित्य जे घेतलं होतं आपण टोमॅटो, कांदा, ते इकडे रफली चॉप करून घेणार आहे. तर इकडे टोमॅटो आपल्याला मोठ्या मोठ्या साईजचं म्हणजे रफली चॉप करून घ्यायचं आहे. तर टोमॅटो इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की टोमॅटो तुम्हाला एकदम लाल सर कलरवर आलेली पिकलेले टोमॅटो तुम्हाला वापरायचे आहेत, म्हणजे आपल्या भाजीचा कलरही छान येतो. तर इकडे मी कांदे छोट्या साईजचे होते माझ्याकडे, त्यामुळे मी इकडे 4 घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे कांदे असतील तर तुम्ही इकडे 2 घेतले तरी चालतील. टोमॅटोच्या थोडीशी क्वांटिटी कांद्याची थोडी कमी ठेवायची आहे. आणि इकडे मी वरून गार्निशिंग करण्यासाठी ही कोथिंबीर आत्ता चिरून घेत आहे, म्हणजे आपले चॉपिंगचे सर्व काम इथं फिनिश होऊन जाईल. तर इकडे आपला मसाला आपण तळून घेणार आहोत. तर इकडे आपण जो रफली चॉप करून घेतलेला कांदा होता तो लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे व त्यानंतर इकडे आपण जे कट केलेले टोमॅटो होते ते इकडे त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपले टोमॅटो, कांदा लवकर मऊसूद होतात. व इकडे मी काही बेसिक खडे मसाले टाकलेले आहेत. लवंग, मिरी वगैरे सगळं आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते खडे मसाले आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि हे मिश्रण सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण ते ॲड करून घेणार आहोत. आणि त्यानंतर 2 ते 3 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आणि लसूण सगळं टाकून असं बारीक असं फाईन आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. आणि त्यानंतर इकडे कढई ठेवलेली आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकलेली आहे आणि आपण जो प्रिपेअर केलेला जो मसाला होता तो इकडे त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर इकडे आपल्याला लो फ्लेमवर आपल्याला तो मसाला व्यवस्थित असा झाकण ठेवून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या मसाल्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित परतला गेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण इकडे मॅग्नेट करून ठेवलेले जे मशरूम होतं तर ते ॲड करणार आहोत. तर इकडे मशरूम आपलं ॲड करून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व इकडं तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता. मी इकडे अर्धी वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. तर इकडे मी मीठ विसरले होते, तर इकडे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून 1-5 मिनटं त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला मशरूम मसाला एकदम छान असं रेडी झालेला आहे. तर शेवटी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे आपला मशरूम मसाला रेडी झालेला आहे. तर त्याचबरोबर खाण्यासाठी मी इकडे आज
सुकी रोटी म्हणजे त्याला आपण फुलके म्हणतो, तर फुलके बनवणार आहोत. तर इकडे मी साधंच आपलं चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे. काही दही वगैरे ॲड केलेलं नाही आहे. तर थोडासा रोटीसारखा स्मोकी फ्लेवर यावा म्हणून मी इकडे गॅसच्या जाळीवर रोटी भाजून घेत आहे. तर फुलके भाजून घेत आहे. तर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही हे दाबून दाबून तव्यावरतीही भाजून घेऊ शकता. तर इकडे मी हॉटेलसारखा थोडा फ्लेवर यावा म्हणून इकडे मी गॅसवर भाजून घेत आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशी भाजू शकता किंवा साध्या चपातीसोबतही खाऊ शकता. तर इकडे त्या फुलक्यांना मी मस्त असं साजूक तूप लावून घेणार आहे. साजूक तुपामुळे खूप छान टेस्ट लागते. तर तुम्ही बघू शकता की किती छान आपले फुलके रेडी झालेले आहेत. इकडे आपला मशरूम मसाला रेडी होता. तर इकडे मी आता ताट सर्व करून घेत आहे. तर तुम्हाला आजची माझी मशरूम मसाला आणि फुलक्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबत मी थोडीशी काकडी चिरून घेतलेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर.